गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर टुडे इज हळद. तर आज आहे हळद आणि हळदीची बाहेर सगळी तयारी झालेली आहे. आणि मी खूप आज उशिरा मेहंदी काढली आहे, त्याच्यामुळे माझ्या हाताला अजून मेहंदीच आहे, तर पूर्ण ती ड्राय झालेली नाही आहे. तर आम्ही असं देवघरा शेजारी छोटंसं डेकोरेशन केलं आहे फुलांचं. ते कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये सांगा, कारण की फोटो काढावे लागते तेव्हाच दर्शन घेताना, त्याच्यामुळे. आणि इथे आम्ही ताट डेकोरेशनची तयारी सुरू आहे. तर आम्ही असे कुंकवाने दोघांचे पण नाव लिहिणार आहोत. तर ते ताट डेकोरेशन सुरू आहे आणि बाहेर असं जातं सजून ठेवलं आहे. तर ते जातं कसं दिसतं आहे गाईज कमेंटमध्ये मला सांगा. असं सिम्पलप्रमाणे आम्ही फोटोसाठीच सजवलं आहे. आणि हळदीचं इथे डेकोरेशन तर रेडी आहे. बाहेर पप्पा आणि काका, हा आहे मयूर दादा, आणि सर्वेश वाजवतो आहे फटाकडे. आणि बाहेर खुर्च्या टाकल्यात आणि तिथे सर्वजण बसलेत. आणि हा आहे विराज, तर तो पण वाजवतो आहे त्याच्यासोबत फटाकडे. तर फटाकडा पेटतच नव्हता, त्याच्यामुळे सर्वेश खूप वेळ तिथंच उभा होता. पण तो काय फुसकाच निघाला फटाकडा, तो अजूनही पेटलेला दिसत नव्हता. आणि असं डेकोरेशन आहे, कसं वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे पंकज दादा, तर याची हळद आहे आज आणि याची मेहंदी तुम्हाला दाखवते गाईज कशी आहे सांगा. तर असं सर्वजण इथे बसलेले आहेत निवांत, अजून रेडी कोणीच झालेलं नाही आहे. तर फायनली ताट डेकोरेट झाले आहेत. कसे दिसत आहेत आमचे ताट डेकोरेशन, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर असे सिम्पलच आम्ही डेकोरेशन केलेत. तर हाय गाईज, तुम्हाला सर्वजण हाय बोलत आहेत. तर ह्या दोन्ही माझ्या मावश्या होत्या आणि ते पप्पा बसलेले आहेत असे खुर्चीवर. आणि असं सिम्पल डेकोरेशन आमचं झालं आहे. ही आद्या आहे, तर ही झोपली आहे, खूप रडत होती. आणि ही माझी फ्रेंड आहे जयश्री. आणि आता संध्याकाळ झाली आहे, तर सर्वजण रेडी झालेत, मी पण रेडी झालेले आहे. आणि बाहेर पण सर्वजण आलेले आहेत. तर बाहेर असं कमळ एक ठेवलं आहे, त्याच्यात खुर्ची ठेवणार आहेत आणि त्याच्यात पंकजदादा बसणार आहे. तर बाहेर सर्वजण आलेले आहेत. तर आम्ही असं चष्मा असतो ना ब्लॅक, त्याच्यावरती टीम ग्रूम असं नाव लिहून सर्वजण तो घालून फोटो काढणार आहोत. तर व्हाईटनरनी त्याच्यावर हा मयूरदादा काढत आहे टीम ग्रूम. तर याचे पण फोटो खूप छान आलेले आहेत, हे आले की तुम्हाला मी नक्की दाखवेल. तर हा चष्मा रेडी झाला आहे. कसा वाटतो आहे आमचा चष्मा गाईज कमेंटमध्ये सांगा. आणि हा घालून बघतो आहे कसा दिसतो आहे सांगा. आणि बाहेर मग आता देवघरापाशी फोटो सुरू झाले. मग देवाचं दर्शन घेताना पण आम्ही फोटोज काढले. मग नंतर मावशी काका दोघांचे पण काढले. त्याच्यानंतर मग ही दीदी आहे रेड ड्रेसवाली आणि ती माझी फ्रेंड आहे. आणि सर्वजण गाईस तुम्हाला हाय बोलत आहेत. आणि पप्पा आणि ही आहे आद्या, तर ती चालली आहे झोपायला. तर सर्वेशने घातला आहे टीम ग्रूमचा चष्मा. कसा दिसतो आहे गाईज सांगा कमेंटमध्ये. आणि आता बाहेर पण जात्यापाशी पण फोटोज काढलेत. आणि इथे रांगोळी पुसली आहे कुणीतरी, काय माहिती कसं काय पुसली. आणि आता हळद सुरू झाली आहे, तो बसला आता तिथे पण त्याचे फोटोज काढलेत. असं हातात धरून सुपारी आणि पान हातात धरून पण फोटो झालेत. आणि असं हे खूप असं विचित्र वाटत होतं, त्याच्यामुळे ते काढायचं होतं. मग ते काढून टाकलं कमळ. आणि मग मम्मीने सर्वात आधी हळद लावली आणि पाण्याने अशी हळद लावली. मम्मीचे फोटोज काढले. फोटो झाल्यानंतर आता दोनदा मम्मीने हळद लावली, मग तिचे फोटोज काढले. तर मग नंतर मावशीने लावली हळद. मावशीने तर हातानेच लावली आहे हळद. आणि तिची झाल्यानंतर मग ही आहे भक्ती, ती पण हळद लावली होती तिला पण. आणि हे आहेत काका, ते त्यांना पण खूप हळद लावली आहे, अजून त्यांचे तर फोटोज व्हायचेत. आणि हा आहे भैयू दादा आणि तो आहे मामा. त्याच्यानंतर इथे आता ते दुरडीने पाणी टाकून ते झालं. त्यानंतर मग त्याचे कपडे चेंज करून आम्ही घरात बसलो आहे. तर हाय गाईज, कसा दिसतो आहे पंकज दादा, ही दीदी आहे. आणि गाईज मी पण कशी दिसते आहे कमेंटमध्ये मला सांगा. हाय. तर आता नंतर मग सर्वांनी औक्षण केलं. सर्वांनी औक्षण केल्यानंतर मग मावशीने पण केलं. आणि बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.